हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, दिवाळीची तयारी तर सगळ्यांची सुरू झालीच असेल। तर आज आपण एक विषयावर बोलणार आहोत की दिवाळीत बऱ्याच वेळेस काय होतं, आपण जे दिवे आपल्या गॅलरीत किंवा वरती टेरेसवर कठड्यावरती लावतो तर ते काही लवकर पेटत नाही, पेटले तर लगेच विझून जातात आणि दिव्यात तेल वात ती तशीच राहून जाते। आणि बाहेर आपण एवढे छान दिवे लावतो परंतु ते जास्त वेळ काही टिकत नाही आणि मेन म्हणजे ते राहतच नाही, कारण हवा भरपूर असते। आणि अशा वेळेस मग काय करायचं, यावरती मी आज एक मस्त आयडिया तुमच्यासाठी घेऊन आले आहे। तर आता हे आपले पारंपरिक तेलाचे दिवे आपण तर लावतोच, परंतु हे दिवे लवकर विझतात। तर यावरती बेस्ट ऑप्शन म्हणून आज आपण पाण्यावरचे दिवे लावणार आहोत आणि तेही अजिबात विझत नाही। आणि पाणी किती, फक्त 1 चमचा पाण्यावरती चालणारे दिवे आपण असे गॅलरीत वापरणार आहोत। तर आता तुम्ही सगळे म्हणाल की तेलाच्या दिव्याचं महत्त्व असतं, तर हो नक्कीच तेलाच्या दिव्याचं महत्त्व आहे, परंतु पूजेला वगैरे तुम्ही हे दिवे असे लावू शकता किंवा जिथं तुम्हाला हवा लागणार नाही अशा ठिकाणी। परंतु गॅलरीत वगैरे अशा ठिकाणी जिथं आपला साधा दिवा राहत नाही तर तिथं हे असे छान पाण्यावरती चालणारे दिवे आपण वापरू शकतो, त्याला काहीच हरकत नाही। तर हे मी मिशोवरनं मागवले आहेत, तर याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते। 12 दिव्यांचा हा सेट आहे। वॉटर सेन्सर दिया म्हणून असे हे दिवे आहेत। तर इथं मध्ये तुम्हाला जे 2 स्क्रू दिसतील तर त्या स्क्रूवरती पाणी पडल्यानंतर हे दिवे सुरू होतात आणि खालीच याला छोटे सेल, जे आपले घड्याळाचे सेल असतात बारीक, तर तसे सेल असतात, त्यामुळे हे बरेच टिकतात। नंतर आपण सेलही चेंज करू शकतो। आणि अशा ठिकाणी की जिथं आपला साधा दिवा राहू शकत नाही, विझतो, तर या ठिकाणी हे असे दिवे वापरायला काहीच हरकत नाही। आणि किंवा तुमच्या घरी जर लहान मुलं असतील की थोडंसं मुलांना कसं चटका वगैरे किंवा असं मुलं अशी गोष्टी पाहिल्या तर हातही लावतात, तर त्यावरती पण हा खूप सेफली बेस्ट ऑप्शन आहे। शिवाय रांगोळीमध्ये पण तुम्ही हे दिवे ठेवू शकता, कारण काय होतं, तेलाचा दिवा आपण रांगोळीत ठेवला तर रांगोळी पण आपली थोडीशी खराब होते, त्यानंतर बाहेर ओट्यावरती तो तेलाचा डागही पडून जातो किंवा रांगोळीचे जे रंग असतात तो डाग बराचसा चांगला पॅक पडतो। म्हणून अशा ठिकाणी तुम्ही हे दिवे वापरू शकता। तर असे हे खूप सुंदर फक्त 1 चमचा पाण्यावरती हे दिवे तुम्ही वापरू शकता। आणि वापरून झाल्यानंतर किंवा पाणी संपलं तर हे बंद पडतात, तुम्ही परतही पाणी घालू शकता किंवा तुम्हाला नंतर हे ठेवून द्यायचे आहेत तर पाणी काढून याला पुसून तुम्ही ठेवूनही देऊ शकता। असे हे भरपूर रियुजेबल दिवे आहेत आणि खूप रिजनेबल प्राईजमध्ये आहेत। साधारण 140 ते 150 रुपयाच्या आसपास तुम्हाला हे 12 दिव्यांचा सेट येतो आणि हे 12ही दिवे माझे सगळे चांगले निघलेत, तुमच्यासमोर मी लावलेत। तर याची लिंक मी खाली दिली आहे, तुम्ही मिशोवरनंही मागवू शकता किंवा अदर साईट्सवरनंही घेऊ शकता। आणि जर मार्केटमध्ये तुम्हाला जर इझिली मिळाले तर तुम्ही तिथूनही घेऊ शकता। तर अशा पद्धतीने आपण पाण्यावरती लावून, आणि तुम्ही पाहू शकता आता मी माझ्या ह्या गॅलरीमध्ये ह्या कठड्यावरती हे सगळे दिवे ठेवते, तर किती सुंदर दिसत आहेत। आणि लहान मुलं असले तर असं थोडं रिस्की राहतं तेलाचा दिवा लावणं, तर असे दिवे लावले तर ती एक सेफ्टी होऊन जाते। आणि आता दुसरं एक म्हणायचं की जर तुमच्या गॅलरीत अशी झाडं कुंड्या असतील तर त्यांमध्ये तुम्हाला दिवे लावायचे असतील तर त्यात पण हा बेस्ट ऑप्शन आहे, कारण आपण दुसरे तेलाचे दिवे लावले तर झाडांना किंवा कुंडीला वगैरे थोडंसं हे होऊ शकतं, म्हणून तुम्ही अशा हे दिवे इथंही वापरू शकता, झाडांमध्येही ठेवू शकता। तर अशा याचे खूप उपयोग आहेत आणि प्राईसच्या हिशोबाने पाहिलं तर हे खूप रिजनेबल आहेत। तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा आणि दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। थँक्यू।